समोरून काढलाय चेंडूला. पहिल्याच बॉलवरती दमदार आघात सुरुवात झाली आहे चौकाराने. थँक्यू डीजे. तुम्हाला फरमाईश आली आहे राजेश भाईचं गाणं लावलं तर 200 रुपये तुमच्यासाठी पारितोषिक आहे. हा 200 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल विजय मोकाशी. काल बाबूशाला दिले होते, आज तुम्हाला का न देतील. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. बॉलर पाहतोय रोहित पाटील. ओ पुन्हा एकदा पुल केलाय. फटका चांगला आहे. 1 बाउन्सचा दुसरा 4 ओम निलेश मात्रेच्या बॅट मधून. दोन चौकारानंतर कमबॅक केलाय रोहित पाटीलने, जो टीमचा कॅप्टन आहे, लीडर आहे आणि गणेश शेट कान यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे सतरंगी एटूटने. एज फस्लिपला चेंडू ट्रॅव्हल होतोय पुन्हा एकदा. ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न स्टंपला होता की किरण पाटीलला. एवढ्या वेगाने चेंडूची फेक केली, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या 9 धावा. स्कोरबोर्डवरती मागच्या सामन्यामध्ये उच्चांक सुद्धा पाहायला मिळाला. मोडागाव संघाने खाडीच्या विरोधात मोठ्या धावा चेस केल्या. ओ किरण साठी हा चेंडू होता. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. चेंडू जातोय डॉट. चांगला कमबॅक केलं रोहितने शेवटच्या 4 चेंडूवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय बिनबाद 9 धावा. हाय राजेश गोरपेकर दादावरी. अरे दुनिया सारी फिदा हाय राजेश गोरपेकर दादावरी. अरे दुनिया सारी फिदा हाय राजेश गोरपेकर दादावरी. अरे दुनिया सारी फिदा हाय राजेश गोरपेकर दादावरी. थँक्यू राजेश दादा गोरपेकर. आले किती गेले किती, मात्र आमच्या राजेश दादाचं नाव सातत्याने गाजत राहणार. थँक्यू सो मच डीजे. आपल्याला जीपे केलं जाईल 200 रुपये. चला पहिल्या षटकाचा केस संपलाय. 9 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या. 2 चौकार आले. त्यानंतर रोहित पाटीलने चांगले चेंडूची फेकी गेली. पहिलाच बॉल होता. स्क्वेअर लेगला खेळलाय. पटका चांगला आहे. धावतात पाठलक केलाय. चेंडूचा अडवला किरपणे. तोपर्यंत 2 धावा लालचंद्र भंडारे आल्यात. 2 धावा पहिल्याच बॉलवरती ओमच्या बॅटमधून. मगाशी मात्र त्याने
44 धावांची इनिंग साकारली होती खाडीच्या विरोधात. यावेळेस फटका फसलाय की टायमिंग प्रॉपर झालाय. व्हॉट अ शॉट, ग्रेट टाइम. अगदी सरळ रेषेत खेळलेला हा ओमच्या बॅटमधून दर्जेदार षटकार. भंडारी यांना अखेर यश मिळालं. मोठं यश प्राप्त केलं. षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक केला. आपल्याकडे असलेला अनुभव त्याने दाखवला. गेले कित्येक वर्ष हे एडुटने टीमच्या वतीने खेळ करत असताना लालचंद्रला पाहिलंय आपण. नवीन खेळाडू अनिकेत म्हात्रे आलाय. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आता त्याला बॅटिंग करायची आहे म्हणून तो 1 डाऊनला आलाय. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू पहा मिळतं आपल्याला. फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये थोडंसं चेंजेस केला गेलाय तर आता धाबा चांगल्या प्रकारे येत आहेत. पुन्हा एकदा उडवलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर जजमेंट करतात. एक धाव. एका धावेने स्वतःचं खातं खुलं गेलं. आता 18 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना पहा मिळतो आपल्याला. ऑलरेडी वाकण संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलाय आणि याच्यातून जिंकेल तो वाकण संघाची सेमीफायनलचा मॅच खेळेल. आणि कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर आपण पुन्हा एकदा चांगला बॉल होता. जागेवरच राहिला. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र नाही आहे. एकेरी धाव मिळत असताना पाहिलं आपण एडुटने असंघ कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये पोहोचला. 1 बॉल 7ची मॅच होती मात्र गोलंदाजाने वाईट फेकला. त्यानंतर राहुल पाटील सायकला होता. त्याच्या बॅटला व्यवस्थित मिडल झाला नाही आहे कारण अत्यंत चांगल्या प्रकारे तो चेंडूची फेक केली अविनाशने आणि अखेरकार फायनलमध्ये दिमागदार पद्धतीने त्याने प्रवेश केला. ऑन साइडला खेळाचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. मिसफील्ड त्याचा फायदा उठवत असताना 2 धावा पूर्णपणे केल्या जातात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या आता 21 धावा. 1 बाद 21 मोठागाव संघ.
थँक्यू थँक्यू. तर याच दरम्यान आपण मंचावरती एक सन्मान करतोय. निघू गावचे युवासेना शाखा प्रमुख अविन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी सौरभ भोईर आणि आमचे राजेश गोरपेकर, राजेश भाई यांच्या शुभ हस्ते अविन पाटील यांचा सदिच्छा सन्मान या मंचावरती केला जाईल. कॅमेरा ऑन आहे. 2 ओव्हरमध्ये 21 झाल्यात. आता आणखीन 2 षटकांचा खेळ बाकी आहे. किती धावा येतील पाहावं लागेल. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा तर प्रयत्न राहील. आता गोलंदाज तिसरं ओव्हर साहिल पाटील. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. फिल्डर लॉंग ऑफला. झेल टिपला जातं. विकी होते त्या ठिकाणी. मिस्टेक नाही आहे. फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. सिक्सर. मस्त षटकार आला. जागेवर थांबले. अगदी बॅटवरती व्यवस्थित चेंडू मिडल केला. बिरूच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. हो पुन्हा एकदा एज लागली आहे. बॅकवर्ड चाललाय चेंडू. आता बाउंड्री लाईनच्या बाहेर 2 फिल्डर होते. अगोदर षटकार, त्यानंतर आलेला हा चौकार. वा भाई वा. तेहतीस 33. पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचं होतं. थोडेसे पाठीमागे सरकली. एज अँड टेकन. किप्परने झेल टिपलाय. अखेरकार 2 बॉलमध्ये 10 धावा बनवल्या होत्या आणि त्यानंतर फलंदाज बाद झालाय तो वीरनाथ.
एकात दोन मोठे पटके आले तर एक फायटिंग स्कोर उभा करेल मोठा गाव संघ. ओ नाहीये ते. आणखीन एक डॉट. बॉल फेकला जातोय. लागोपाठचे दोन चेंडू डॉट आल्यात. अनिकेतला पहा मिळतो आपल्याला स्ट्राईक वरती असताना. फटका चांगला आहे. स्पीड साऊंड मात्र जास्त उंची. हो यस. आणि लांबी सुद्धा तेवढीच प्राप्त झाली आहे. षटकार आलाय. सदाबहार हिंदी फिल्मों के गाणे बजाए जा रहे हैं हमारे डीजे की तरफ से. ओ फटका पुन्हा एकदा चांगला खेळलात. आता जजमेंट चांगलं होतं. काव कॉर्नरच्या दिशेला झेल टिपला गेलाय. वन मोर विकेट डाऊन. सतीश कान होते तिथे. यांचं आगमन झालं. नेहमी संघाच्या समवेत असतात. मग तो 40+ असो रेग्युलर असो. मात्र जास्त प्रेम त्यांचं 40+ वरती राहिलंय. कारण ते स्वतः खेळतात 40+. या पण मंचावरती स्वागत आहे आपलं. जाऊया आपण डीजे कडे.
फिल्डिंग आपण लावून घ्या, विनंती असेल. जी स्पोर्ट्स वाकळण कर्णधार आपण तयार राहायचं आहे. सोनू मोनू 11 जी स्पोर्ट्स वाकळण. 12 बॉल आणि विजयासाठी 26 धावांची गरज आहे मॅचमध्ये. 12 बॉलमध्ये पहिला आपण पाहिलं 3 विकेट गमावल्यात आणि धावसंख्या आपण पाहिलं तर एकंदरीत 16 धावफलकावरती लागल्या गेल्यात. 12 बॉल 26 समीकरण या मॅचमध्ये आहे. चला, मॅनेजमेंटची सूचना वारंवार येते. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. ही स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळतोय महेश. मिस टायमिंग आहे, इथे देखील विकेट मिळू शकते. फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर डाऊन दी बॉल अँड कॅच ड्रॉप. कॅच इथे मात्र ड्रॉप केले. किरण पाटील चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते, झेल ड्रॉप केलाय. कॅच ड्रॉप केली आहे, कॅच ड्रॉप इथे केली आहे. कॅचेस विन द मॅचेस. खरं तर ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं, पुन्हा एकदा टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतो आपण रिप्ले कशा प्रकारे. येस, एक्झॅक्टली हातांवरती लागला, खाली ब्रश झाला बॉल. पुन्हा आई गावदेव क्रीडांगण नारिवली. जबरदस्त जबरदस्त मैदान आहे. मधुकरजी भोईर नारिवली गावचे सामाजिक कार्यकर्ते यांचे तिकडे शुभागमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं देखील, मनपूर्वक स्वागत. गुरु
आता गडबड झाली. एक्झॅक्टली आउट कोण आहे, आउट कोण आहे प्रश्न पडला आणि धीरज इथे बाद आहे सांगितलं गेलंय. चेक केलं जात आहे. आता कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्टली चेक केलं जाईल काय घडलंय ते. सहा चेंडूचा खेळ आता शिल्लक असेल आणि विजयासाठी आता 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अपडेट होते आणि आता विजयासाठी 14 धावांची गरज आहे. म्हणजे या बॉलवरती फक्त एकच रन आली आहे. काय तांत्रिक अडचणीमुळे खरंतर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नव्हता. मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित आहे गावदेवी चषक नारिवली 2025 रेग्युलर क्रिकेटचा थरार. काल हे दुटणे संघानं मेगा फायनल मध्ये बाजी मारली आणि आज या मॅच मधून जो संघ जिंकल तो सेमीफायनलची मॅच खेळेल पुढे जीजी स्पोर्ट्स सोनू मोनू 11 वाकलन सोबत. खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला पाण्याची सुविधा ते उपलब्ध करून दिली आहे काशीनाथ दादा पाटील आणि अरुणजी गोरपेकर दोन्ही मान्यवरांचं आमच्या मंचावरती हार्दिक स्वागत आम्ही करतोय. या स्पर्धेच्या वतीने त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. बहुमूल्य योगदान खरं तर दोन्ही व्यक्तिमत्वांचं आम्हाला स्पर्धेला लाभलंय. 5 बॉल 14 चला आता स्पीडअप करायचंय प्लीज. ऑलरेडी भरपूर उशीर झाला मॅच साठी. येणारी 5 बॉल आणि विजयासाठी मात्र आता आपण पाहतोय गरज आहे ती 14 धावेंची. फसवला गेलाय. 14ची गरज होती. रनआउटची विकेट. इथे मात्र आता स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. 5 विकेट इथे मात्र गमावल्यात. बॅटिंग करत असताना नशीब 11 सतरंगी हेदुटणे या संघाने. चला पहिल्या डावामध्ये आपण विकेटचा विचार केला तर 7 विकेट गमावलेत. आता 5 विकेट गमावलेत. विकेटच्या आधारावरती 4 बॉलमध्ये 13 धावा देखील चालतील हेदुटणे संघाला. मॅच जबरदस्त झाली आहे त्यामध्ये तील मात्र शंका नाही आहे. अप्रतिम सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी चषकाचा थरार आपण अनुभवतात नारिवलीच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती. जबरदस्त मॅच. 4 बॉल 14ची गरज आहे. हृदयाचे ठोके चिकवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. पैसा वसूल मॅच इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. फार एंड वरून पुन्हा एकदा बॉल होते यार. पुढचा बॉल. ओ क्या बात है. टॉस झालाय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी फॉर द बॅटर. टेनिस बॉलचा सुगंध अक्षरशः नाकाजवळून दरवळला असेल आता. या प्रकारचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले. येस सध्या स्क्रीनवरती मिस्टर GTC मॅन फ्रॉम मोठागाव जल्पेश भोईर आणि तुम्ही पाहतात नुकतीच ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग एक मोठी मानाची स्पर्धा पार पाडली त्यांच्या माध्यमातून. पण आता ही मॅच इम्पॉर्टंट आहे. ऑन साइडला भिरकावलाय फिल्डर 2 त्यांच्या मधून. पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार. सीमा पार. रन्स मिळतील 4. येतोय शानदार चौकार. ऑन साइडला आडव्या बॅटनं हल्ला केला. जबरदस्त शॉट ऑफ लेन बॉलला मात्र परफेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्यामध्ये यश मिळालं. 2 फिल्डर होते. अगदी गॅप मधून निघालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 2 बॉलमध्ये 10 धावांची गरज. विकेटच्या आधारावरती 9 धावा देखील चालतील पण 9 धावा बनवणं थोडंसं कठीण असणार आहे 2 बॉलमध्ये. त्यामुळे 10 धावा आता इथे बनतात की नाही पाहूया. कल्पेश काळन नुकताच चौकार लगावलाय. कल्पेश काळन देखील 2 बॉल 10ची गरज आहे या मॅच मध्ये. जबरदस्त मॅच. प्रेक्षकांची ऑनलाईन संख्या वाढलेली आहे.
सार्थक आहे ना, सार्थक काळन आहेत. सार्थक काळनच्या बॅटमधनं मोठा हिट आपण पाहिला. थांबतात, वेळ घेतात, त्यांना देखील माहिती आहे मोठी जबाबदारी आहे उसाटण्याच्या मैदानावरती. अमर ठाकूरच्या विरोधामध्ये 3 षटकार या फलंदाजानं लगावले होते. तोच फलंदाज सध्या स्ट्राईक वरती आहे. कोलात टाकलाय, उडवलाय, क्या बात है, वाह भाई वाह. सार्थक कालन का ये वार और गेंदबाज पर किया गहरा वार. बॉलला पाठवलं मिड विकेटच्या बाहेर. हवाई यात्रेवरती षटकार. ऍक्शन रिप्ले बघा, काय एक्झॅक्टली टायमिंग बघा, काय जबरदस्त बॅट फ्लो बघा. विदिन अ सेकंड बॅट फ्लो आला आणि अगदी जागेवरून पाठवलं. स्टँड अँड डिलिव्हर्ड, खडे खडे. तीन धावा जरी बनवल्या तरी इथून मात्र हेदुटणे संघ जिंकेली मॅच. 1 बॉल 4 ची गरज आहे या मॅच मध्ये. 1 बॉल 4 ची गरज आणि 3 धावा जरी ते बनल्या तरी पण विकेटच्या आधारावरती इथून नशीब 11 सतरंगी हेदुटणे संघ सामना जिंकेल. जबरदस्त मॅच या षटकाराने मॅच मध्ये रंगत आणली आहे. 3 बॉल 14 ची गरज होती, चौकार आला, मग षटकार आला आणि आता मात्र 1 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. आजच्या दिवसातला पैसा बसून सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल 4 विकेटच्या आधारावरती 3 धावा जरी धावून घेतला तरी पण इथून मॅच जिंकेल. तर नशीब 11 सतरंगी हेदुटणे. काळजाचा ठोका चुकवणारा सामना, हृदयाची स्पंदनं वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. यू आर द वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. 1 बॉल 4 ची गरज. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सार्थक काळन करून दाखवलं. जब जब मैदान में हार की चर्चा होती है उस मैदान में जीत का झंडा लहराते हुए नजर आए सार्थक कालन. विजयावरती शिक्कामोर्तब केलाय आणि नो डाऊट अबाउट विजयाचं स्वप्न दाखवून ज्याने स्वप्न रंगवलं सार्थक कालन ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चेतनदादा पाटील यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सार्थक काळन यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. मी पूर्वीच उल्लेख केला होता की उसाटणीच्या स्पर्धेमध्ये नाईटला अमर ठाकूरच्या विरोधामध्ये या फलंदाजाला 3 षटकार लगावले होते आणि अशा प्रकारच्या कारनाम्यांसाठी ओळखला जातो. लास्ट बॉल थ्रिल, लास्ट बॉल ती मुवमेंट, जणू काही ऍक्शन रिप्ले. अगदी बॅक टू बॅक 2 षटकार तसेच आपल्याला पाहायला म्हणजे चेंडू काही खराब नव्हते. गोलंदाजाने काम अगदी योग्य केलं होतं पण सार्थक काळन भिंतीसारखा उभा होता. विजय अगदी मोठा गावच्या डोळ्यासमोर होता पण त्यांना उभा राहून सार्थक काळन नडला होता. विजयाची खरं तर किल्ली बनून सार्थक काळन अगदी त्या टाळ्यावरती लागला आणि विजय मिळवून दिला तो हेदुटणे संघाला. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच आपण सार्थक काळनला देणार आहोत, ज्याने खरं तर या मॅच मध्ये शेवटच्या चरणावरती 3 बॉल 14 ची गरज असताना 2 षटकार 1 चौकार लगावला. तोच सार्थक ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला लगेच